पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका आणि भाजपचा दारुण पराभव, मग ईव्हीएम वरचे प्रश्न खरे आहेत का? नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहत आहात निर्भय लोकतंत्र, अर्थात जनतेचा निर्भीड आवाज. देशात अनेक वर्षापासून एक प्रश्न सतत विचारला जात आहे आणि तो म्हणजे ईव्हीएम सुरक्षित आहे का? की लोकशाही समोर एक मोठा प्रश्न उभा आहे. विरोधकांचा आरोप आहे ईव्हीएमचा फायदा सत्ताधारी पक्षालाच होतोय, तर सरकार आणि निवडणूक आयोग हे पूर्णपणे आरोप राजकीय असल्याचं सांगतायत आणि ते फेटाळून लावतायत. पण आता पंजाबमध्ये घडलेल्या एका निवडणुकीने पुन्हा वाद वाढलाय. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती घेण्यात आल्या आणि निकालामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. मग प्रश्न असा निर्माण होतो, बॅलेट पेपरमुळे निकाल बदलले की जनतेचा कौलच वेगळा होता? याचं नेमकं उत्तर काय आहे? ईव्हीएम मुळे खरंच लोकशाही धोक्यात येते का, की हा फक्त राजकीय आरोपांचा भाग आहे? या संदर्भात आज आपण सर्व तथ्य, आकडेवारी, विरोधकांची भूमिका, सरकारची भूमिका आणि तज्ञांचं मत समजून घेणार आहोत. पंजाबमध्ये नेमकं काय घडलंय आपण पाहूया. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवलाय. अनेक नगर परिषदा, नगरपंचायता, महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुका ईव्हीएम ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरवरती घेण्यात आल्या होत्या आणि याच कारणामुळे आता राष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू झाली. अनेक कारणापैकी विरोधी पक्ष अनेक वर्षापासून ईव्हीएम वरती प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणुकांचे निकाल काय सांगतात आपण पाहूया. उपलब्ध आकडेवारीनुसार आम आदमी पार्टीने सुमारे 958 वार्डामध्ये विजय मिळवला, तर काँग्रेसने 397 जागा पटकवल्यात, तर शिरोमणी अकाली दलाने सुमारे 192 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजपाचा अपेक्षेपेक्षा खूपच मागे राहिला आहे. म्हणजेच भाजपचा दारुण पराभव झालाय. आम आदमी पार्टीने 48 पेक्षा जास्त वार्ड जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या निकालानंतर सोशल मीडियावरती मोठी चर्चा सुरू झाली. अनेक लोकांनी प्रश्न विचारलाय, जर बॅलेट पेपरवर भाजपचा पराभव झालाय तर ईव्हीएम वर निवडणुकांमध्ये मिळणारे निकाल वेगळे का दिसत आहेत? विरोधकांचं मत काय आहे याबद्दल आपण समजून घेऊया. विरोधकांचा दावा आहे ईव्हीएम प्रणालीमुळे पारदर्शकतेबद्दल प्रश्न निर्माण आहेत. विरोधी नेते आणि सामाजिक संघटना म्हणतात, जर सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर जनतेचा खरा कौल समोर येईल. काही जणांचा आरोप आहे की ईव्हीएम मुळे सत्ताधारी पक्षाला अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. मात्र आजपर्यंत या आरोपाचे न्यायालय स्तरावरती ठोस पुरावे सिद्ध झालेले नाहीयेत. तरी विरोधकांची मागणी कायम आहे आणि सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या अशी विरोधकांची मोठी मागणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये विश्वास सर्वात महत्वाचा असतो आणि हा विश्वास टिकवण्यासाठी जनतेच्या मनात जर शंका असेल तर त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. आपण तज्ञांचं काय मत आहे याच्याबद्दल आपण पाहून घेऊया. निवडणूक तज्ञांचं मत मात्र निश्चित मिश्र स्वरूपाचं दिसतंय. काही तज्ञ बॅलेट पेपरच्या बाजूने आहेत. बॅलेट पेपर मानवी हस्तक्षेपमुळे जास्त फेरफार होऊ शकतो असं काही लोकांचं मत आहे. तर बूथ कॅप्चरिंग, मतपत्रिका चोरी, बनावट मतदान यासारख्या समस्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होत्या. तर काही तज्ञांचं मत आहे बॅलेट पेपरमुळे मतदान प्रक्रिया नागरिकांना अधिक दृश्यमान आणि समजण्यासारखी वाटते. काही तज्ञांचा आग्रह आहे की ईव्हीएम असो किंवा बॅलेट पेपर असो, मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे पारदर्शकता, विश्वास आणि स्वतंत्र निवडणूक व्यवस्था. सरकार आणि निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे हेही आपण पाहूया. केंद्र सरकार आणि भारत निवडणूक आयोग सातत्याने सांगत आहे की ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. ईव्हीएम मशीन इंटरनेटने जोडलेलं नसतात, त्यामध्ये बाहेरून हॅकिंग होण्याची शक्यता नाही असा आयोग दावा करतोय. व्हीव्हीपीएटी प्रणालीमुळे मतदाराला त्याचं मत कोणाला गेलंय हे पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगानं अनेक वेळा ईव्हीएम वरील आरोप फेटाळलेले आहेत. मात्र विरोधकांचा प्रश्न कायम आहे, जर ईव्हीएम वर पूर्ण विश्वास असेल तर मग बॅलेट पेपरची मागणी वारंवार का वाढते? आणि हा प्रश्न आजही चर्चेच्या केंद्रस्थानी बनलेला आहे. त्यानंतर आपण निवडणूक आयोग सरकारच्या बाजूने आहे का? कारण अनेक पक्ष त्यांच्यावर आरोप लावतात की इलेक्शन कमिशन सरकारच्या बाजूने आहे, अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे
अनेकदा आरोप होतोय की निवडणूक आयोग पुरेसा आक्रमकतेने सत्ताधाऱ्यांवरती कारवाई करताना दिसत नाही, तर सरकार आणि आयोग हे आरोप राजकीय असल्याचं सांगतात. आजपर्यंत न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या घटनात्मक स्वायत्ततेला मान्यता दिलेली आहे. तरी सुद्धा महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय, लोकशाहीमध्ये कोणतीही संस्था प्रश्नापासून वर नसते. जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि संस्थांनी विश्वास टिकून ठेवण्याची जबाबदारी आहे. मग सर्वसामान्य जनतेचं काय म्हणते, सर्वसामान्य जनतेचं जेवढं काय मत आहे तेही आपण पाहूया. सामान्य नागरिकांचं मत देखील विभागलेलं दिसतंय. काही लोक ईव्हीएम मुळे मतदान वेगवान होते आणि सोपे होते असंच म्हणतायत, तर काही नागरिक असं म्हणतायत की बॅलेट पेपरमध्ये अधिक विश्वास वाटतो. काही सामाजिक संघटना बॅलेट पेपरची मागणी करताना दिसत आहेत, तर अनेक माजी निवडणूक अधिकारी ईव्हीएम प्रणालीचं स्वागत करतायत, समर्थन करतायत. म्हणजेच वाद केवळ मशीनचा नाहीये, वाद आहे विश्वासाचा, वाद आहे स्वातंत्र्याचा, वाद आहे इथल्या व्यवस्थेवरचा. मित्रांनो, पंजाबच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, लोकशाहीमध्ये विश्वास हा सर्वात मोठा मुद्दा आहे. ईव्हीएम असो किंवा बॅलेट पेपर असो, या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक आणि विश्वासार्ह असली पाहिजे. लोकांना ती विश्वासू वाटली पाहिजे. लोकशाही मजबूत करण्यासाठी केवळ मतदान पुरेसं नाहीये, तर मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बॅलेट पेपरमुळे लोकशाही अधिक मजबूत होईल का, की ईव्हीएम हीच भविष्यातील सुरक्षित व्यवस्था आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत होता निर्भय लोकतंत्र, म्हणजेच जनतेचा निर्भीड आवाज. धन्यवाद.